बाहेर येणार आहे, त्यामुळे ते चौकशी शांती जेव्हा बाहेर येईल आणि त्यामध्ये मी जर रम्मी खेळतो असं सिद्ध होईल तर त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की महत्त्वाची अत्यंत शेतकऱ्यांच्या संदर्भात सभागृहात चर्चा सुरू होती आणि अशा वेळेला आपण तुम्ही एका वेळेस एक तर बोला म्हणा, कुठला तरी एक प्रश्नावर नीट उत्तर ते देता येईल तुम्हाला. आता तुम्हाला आदिवासी सुचले काय? याच्या अगोदर आदिवासी सुचले नाही की तुम्हाला जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा? त्या आदिवासीच्या प्रश्नाला उत्तरं देत होतो, उत्तरं दिलेली आहे 260च्या अंदर, आणि त्यांच्या सर्व प्रश्नाचं समाधान विरोधकांचं मी केलेलं आहे. आता ठाकरे गटाच्या काही लोकांकडून आपल्यावरती काळ किंवा दाखवण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे, ते त्या ऍक्टिव्हिटी म्हणून करून राहिले. सध्या प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी म्हणून काहीतरी दाखवायचंय, लोकांना मीडियाला दाखवायचंय, पेपरला नाव छापून आणायचंय, आणि त्यांना उगीच काही ना, आता आपल्या हातात काही राहिलं नाही. मग छोटं काय आहे, छोटं काहीतरी करून मोठं करण्याचा प्रयत्न करता येते. पण त्यांना करू द्या, काय फरक पडत नाही, त्याने काय फार विशेष फरक पडणार नाही. 4-2 लोक आहे फक्त, ते काही येतात जातात, त्यामुळे चालू असं तो काय विचार करायचा राजकारण नाही. तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणताय 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागत. ते जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत. ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे. म्हणून त्यांना कमी वेळ लागतो आणि मला जाहिरात स्किप करायला इतका वेळ लागतो, मी कमी हुशार आहे असं यावेळेला माणिकराव कोकाटे म्हणालेत. मात्र आताही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ते संतापलेले दिसलेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.